आई, ये आई. अगं बाई अंजे, अचानक कशी काय आलीस? आई, मी तुला आत्ताच सांगतो, मला त्या घरात अजिबात राहायचं नाहीये. मी नाही जाणार सासरला आता. अगं पण काय झालं ते तर सांग. बिझनेसमॅन आहे म्हणून नवरा करून दिल्यास, पण सगळा कारभार त्या सासऱ्यांच्या हातात आहे. कधी बी पैसे लागू देत, सासऱ्याकडेच मागायला लागतात. असं कुठं असते का तू सांग बरं मला. जरा काय ऑनलाईन मागवलं की नाही, कशाला मागवलीस असं विचारतात. इथं पैसे खर्च नको, तिथं पैसे खर्च नको. सारखं माझ्या मागं त्यांचा किटकिट असते बघ. कुणाचा फोन आलाय, काय सांगायला लागल्या, काय बोलायला लागल्या, इथपर्यंत त्यांचं सगळं लक्ष असतंय. मी नाही जात बघ त्या घरात. हे बघ अंजे, तुला सांगतो मी कसं असतंय. माहेर वेगळं आणि सासर वेगळं. ह्याचा अर्थ असा नाही तुला बंधन आहेत. काहीतरी गोष्टी त्यांच्या ऐकायला पाहिजे त्या. त्यांनी जर म्हटलं तुला कशाला पैसे खर्च करतेस, तू सांगायचं मी कशाला पैसे खर्च करणार आहे. आम्ही पण तुला विचारतो की नाही सांग. पैसे तुला कशाला पाहिजे ते? काय घेणार आहेस? कुणासंग बोलायल्यास? कुणाचा फोन आहे? हे फक्त काळजीपोटी बोलतात गं. त्यांनी का तुझ्यावर बंधन नाही टाकत. फक्त त्यांच्या काळजीपोटी त्यांनी तुला बोलते ते. म्हणून ह्याचा राग मानायचा नाही. आमचा मानत नव्हतीस राग तू. तसं त्यांचा पण मानायचा नाही गं. ते सासू-सासरा म्हणजे आई-वडीलच असतात गं. सगळा व्यवहार तुझ्या सासऱ्या तू म्हणतेस ना, सासऱ्याचा आता सगळा कारभार आहे. असू दे गं. मोठ्या माणसाचा कारभार असला ना, सगळं कुटुंब एकत्र बांधून घालतोय तो आणि लहान माणसांनी धाक वाटतोय मोठ्या माणसांचा आणि मोठी माणसं घरात असणं हे लय मोठं नशीब आहे आपलं. आल्यास तशी 2 दिवस राहा आणि सुखाने घरला जा तुझ्या. त्यांना फोन करून सांग, मी इकडं आलोय आईकडं म्हणून. मग त्यांना पण काळजी नाही वाटणार. तू म्हणतेस ते बरोबर आहे आई. तू मला समजावून सांगितलीस ते बरं झालं. मी आत्ता सासूबाईंना फोन करतो आणि माहेरमध्ये आले म्हणून सांगतो. म्हणजे त्यांनी माझी काळजी पण करत बसणार नाहीत आणि त्यांची माफी पण मागतो.